माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा 5th लेसन इनसाइड द ॲटम हा बघतोय। या लेसनमध्ये याआधी आपण सर्व शास्त्रज्ञांचे ॲटॉमिक मॉडेल्स पाहिलेत, ॲटॉमिक स्ट्रक्चर पाहिलं, न्यूक्लियस, न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन यांची संरचना पाहिली, त्यांच्या व्याख्या पाहिल्या, डेफिनेशन्स पाहिलं। आज या व्हिडिओमध्ये आपण या इलेक्ट्रॉन्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, शेल म्हणजे काय, कोणकोणते शेल्स असतात आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एलिमेंटचं कसं असतं, ते कसं लिहावं लागतं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॅलेन्सी आणि पुढचा मुद्दा घेणार आहोत। सुरू करूया आजच्या या व्हिडिओ सेशनला। तर सुरुवातीचे काही प्रश्न आहेत, काय आहेत बघूया आपण। यूज युअर ब्रेन पॉवर। नंबर 1, हाऊ मेनी टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर फाउंड इन ॲटम। ॲटमचं स्ट्रक्चर आपण पाहिलं आहे, त्यामुळे आता तुम्ही ओळखू शकता की त्यामध्ये किती प्रकारचे सब ॲटॉमिक पार्टिकल असतात। सेकंड, विच सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर इलेक्ट्रिकली चार्ज्ड। आता आपण ज्या प्रकारे पाहिलं ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये न्यूक्लियस, प्रोटॉन, त्यानंतर न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, हे सर्व जे काही असतात, तर यांपैकी इलेक्ट्रिकली चार्ज्ड कुठले पार्टिकल्स असतात। ओके। नंबर 3, विच सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस। न्यूक्लियसमध्ये कोणत्या प्रकारचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स अणुकण येतात। आणि 4 नंबर आहे, व्हेअर आर इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस प्लेस्ड। केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते नेमके कुठे असतात, कसे त्यांचे वाटप झालेलं असतं आणि ते कसे चक्कर मारत असतात, गोल त्याच्या भोवती फिरत असतात, तर त्यांना काही फिरण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या कक्षा असतात का, तर हे सगळं आपल्याला बघायचं आहे। सुरुवात करूया। द मास ऑफ एन इलेक्ट्रॉन बीइंग निग्लिजिबल, देअरफॉर द मास ऑफ एन ॲटम इज मेनली ड्यू टू द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन इट्स न्यूक्लियस। आता हे एकदम स्पष्ट आहे की इलेक्ट्रॉन त्याचं वस्तुमान अतिशय निग्लिजिबल म्हणजे नाही गृहीत धरलं तरी चालण्याजोगं आहे, म्हणजे अतिशय नगण्य आहे। तर त्याचं वस्तुमान प्रामुख्यानं किती आहे, तर केंद्रकात जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात तेच त्याचं वस्तुमान, त्या न्यूक्लियसचं। अणूमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची जेवढी संख्या असते तिला नेमकं काय म्हणतात बघा। द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन इन ॲन ॲटम इज द ॲटॉमिक मास नंबर ऑफ दॅट इलिमेंट। प्रत्येक इलिमेंट, जी काही इलिमेंट आहे त्या इलिमेंटचा जो ॲटॉमिक मास नंबर आहे, म्हणजेच अणुवस्तुमानांक, हा जो अणुवस्तुमानांक आहे, हा वस्तुमानांक कशावरती डिपेंड असतो, त्या अणूमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची जी एकत्रित संख्या आहे दोघांची मिळून, त्याला म्हणायचं त्या इलिमेंटचा, त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक, म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर। आणि हा कशाने डिनोट केला जातो, तर द मास नंबर इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ए नावाच्या चिन्हाने हा दर्शविला जातो। द convention to denote atomic symbol, atomic number and mass number are together is shown as follows। आता कशा प्रकारे ॲटॉमिक नंबर, अणुअंक आणि अणुसंज्ञा आणि वस्तुमानांक हे एकत्रितपणे जर दाखवायचं असेल आपल्याला, तर आपण कसं दाखवू शकतो, कसं लिहू शकतो, त्याचं एक एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे आपल्याला। हा आहे ए म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर, हा आहे झेड म्हणजेच अणुअंक, आणि एक एक्झाम्पल आपण पाहिलं आहे द कन्व्हेन्शनल सिम्बॉल कार्बनचा आहे C12 मीन्स दॅट द ॲटॉमिक नंबर दॅट इज द प्रोटॉन नंबर ऑफ कार्बन इज 6 अँड द मास नंबर ऑफ कार्बन इज
12. For this, it is also learned that the nucleus of carbon contains 12 minus 6, that is 6 neutrons. म्हणजेच काय, कार्बनचा जो अणुअंक आहे तो अणुअंक म्हणजे काय, प्रोटॉन संख्या 6 आणि कार्बनचा अणुवस्तुमानांक काय, 12. काय समजतं आपल्याला, कार्बनच्या केंद्रकामध्ये किती न्यूट्रॉन आहेत बरं, मग 12 मधून जर आपण 6 वजा केले तर 6 न्यूट्रॉन आहेत. 12 मधून 6 प्रोटॉनची संख्या आपण वजा केली, प्रोटॉन संख्या 6 सांगितली आहे, 6 वजा केली तर आपल्याला कळलं की न्यूट्रॉन्सची संख्या आहे 6, 6 प्लस 6 12. अशा प्रकारे तो ॲटॉमिक मास नंबर तयार होतो. त्यानंतर आपण पुढे जाऊया. यूज युअर ब्रेन पॉवर. नंबर 1, द सिम्बॉल यूज्ड फॉर ऑक्सिजन इज O. आता प्रत्येक एलिमेंटला, मूलद्रव्यांना संज्ञा दिलेल्या आहेत. एक अक्षर दिलं आहे, एक असेल, 2 अक्षर असतील, हे त्यांना चिन्ह दिलं आहे, चिन्हांकित केलं आहे. तर ऑक्सिजनचं आहे O, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असं प्रत्येक मूलद्रव्याला एक सिम्बॉल दिला आहे आणि तो तुम्ही नक्की लर्न करून ठेवा. देअर आर 8 प्रोटॉन्स अँड 8 न्यूट्रॉन्स इन इट्स न्यूक्लियस. ऑक्सिजनच्या प्रोटॉनची संख्या व न्यूट्रॉन असतात त्याच्यात 8, केंद्रकात 8 प्रोटॉन 8 न्यूट्रॉन असतात. फ्रॉम दिस डिटरमाइन द ॲटॉमिक नंबर Z and mass number A of oxygen and arrange these in a conventional symbol. कन्व्हेन्शनल सिम्बॉल आपण आत्ताच पाहिला कार्बनचा. तुम्हाला या प्रकारे ऑक्सिजनचा कन्व्हेन्शनल सिम्बॉल चिन्हांकित करायचं आहे, तुम्हाला त्याची मांडणी. आणि त्यासाठी आपल्याला संख्या लागणार ना, प्रोटॉन किती, न्यूट्रॉन किती, म्हणजे अणुवस्तुमानांक आणि अणुअंक, ह्या 2 गोष्टी तुम्हाला लागणार, त्या तुम्ही शोधायच्यात. आणि अशा प्रकारे कन्व्हेन्शनल सिम्बॉलमध्ये तुम्हाला ऑक्सिजन अरेंज करायचं आहे. सेकंड नंबर, ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन अ कार्बन ॲटम. कार्बनमध्ये कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. त्यात आपण पाहिलं प्रोटॉनची संख्या किती आहे, 6 आहे. न्यूट्रॉनची संख्या किती आहे, 6 आहे. त्याचा अणुवस्तुमानांक किती आहे, 12 आहे. मग कार्बनच्या अणुत इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल. नंबर 3, अ सोडियम ॲटम कंटेन्स 11 इलेक्ट्रॉन्स. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम. सोडियमच्या अणुमध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत, तर मग सोडियमचा अणुअंक किती. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 1, 2, 3, 4, 5 तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये पाठवायची आहेत. मी वेट करणार तुमच्या उत्तरांचा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार कुणाकुणाची उत्तर बरोबर आहेत. नंबर 4, द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ मॅग्नेशियम आर 12 अँड 24 रिस्पेक्टिव्हली. ॲटॉमिक नंबर 12 आहे आणि मास नंबर 24 आहे. हाऊ विल यू शो धिस बाय कन्व्हेन्शनल सिम्बॉल. जो कन्व्हेन्शनल सिम्बॉल आपल्याला ऑक्सिजनसाठी करायचा आहे, तर तो तुम्ही मॅग्नेशियमसाठी कसा कराल. मॅग्नेशियमचा सिम्बॉल त्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे का, मॅग्नेशियमला कोणती अक्षरं वापरतात. ओके, मग ती अक्षर वापरा. AZ कुठे पुटअप करायचं आहे बघा आणि त्या प्रकारे तुम्ही मला ते कळवा. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे 5वा. द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ कॅल्शियम आर 20 अँड 40 रिस्पेक्टिव्हली. अनुक्रमे कॅल्शियमचा अणुअंक आणि अणुवस्तुमानांक हा काय काय आहे. ZA 20 आणि 40 रिस्पेक्टिव्हली अनुक्रमे आहे. डिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रेझेंट इन द कॅल्शियम न्यूक्लियस. तुम्हाला काय करायचं आता, कॅल्शियमच्या केंद्रस्थानी किती न्यूट्रॉन असतील ती न्यूट्रॉनची संख्या काढायची आहे. आता यासाठी तुम्ही जर A आणि Z वरती लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल प्रोटॉनची संख्या किती आहे त्यावरून न्यूट्रॉनची संख्या काढता येईल. गो फॉर इट. सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तरं कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सगळ्यांनी मला पाठवायची आहे. पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊया आता. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजेच इलेक्ट्रॉनचं वितरण आपण डिस्ट्रीब्युशन करतो ना, ते कशा प्रकारे केलं आहे. ॲज पर बोर्स ॲटॉमिक मॉडेल इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन स्टेबल शेल्स. जसं आपण बोर
नील बोरच्या ॲटॉमिक अनुप्रारपणानुसार पाहिलं आहे की इलेक्ट्रॉन हे कसे असतात, त्यांनी सांगितलं स्थायी असतात. आणि एका कवर जे आउटर कवर आहे त्या कवरमध्ये, जसं पृथ्वीच्या भोवती चंद्र प्रदक्षिणा मारतो, सूर्याच्या भोवती पृथ्वी प्रदक्षिणा मारते, तसं ह्या अणुकेंद्रकाच्या भोवती हे जे कवर आहे या कव्हरच्या आजूबाजूला परिभ्रमण करतात हे स्थायी असणारे इलेक्ट्रॉन्स, असं म्हटलंय कोणी, बोर या शास्त्रज्ञाने. These shells have a definite energy. The shell nearest to the nucleus is called the first shell. The next shell is called the second shell. A symbol n is used for the ordinal number of shell. The shells are referred to by the symbols K, L, M, N and so on corresponding to the ordinal numbers n, which is equals to 1, 2, 3, 4 and so on. The maximum number of electron a shell can contain is obtained by the formula 2n square. बघा, बोरचं जे ॲटॉमिक मॉडेल आपण पाहिलं तर स्थायी कवचांमध्ये हे इलेक्ट्रॉन्स परिभ्रमण करतात. या प्रत्येक कवचांना, शेलला एक प्रकारची विशिष्ट डिफिनिट एनर्जी असते, ऊर्जा असते. अणुकेंद्रकाच्या सर्वात जो जवळ आहे कवच पहिला, त्यानंतर मग येईल दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. तर जो सगळ्यात जवळचा कवच आहे त्याला पहिलं कवच म्हटलंय, जो केंद्रकाच्या जवळ आहे तो पहिला. त्याच्यानंतरचा आहे दुसरा आणि सो ऑन. त्याच्यासाठी जी टर्म संज्ञा वापरली आहे, सिम्बॉल वापरलाय, ते अक्षर आहे एन फॉर नोज. तर हे एन ही संज्ञा त्यासाठी वापरली आहे. आणि मग n इज इक्वल्स टू 1, 2, 3, 4 या क्रमांकांनुसार या कवचांना नावं देण्यात आली आहे. यांना संज्ञांनी संबोधित करण्यात आलं आहे. ते आहेत K, L, M, N रिस्पेक्टिव्हली. प्रत्येक कवचात किती इलेक्ट्रॉन्स असले पाहिजेत बरं? म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या प्रत्येक एलिमेंटची वेगवेगळी आहे. मग प्रत्येक त्या कक्षेमध्ये किती जणांनी थांबायचं, किती इलेक्ट्रॉन्सनी थांबायचं, हे कसं काढणार? तर त्यासाठी एक सूत्र आहे 2n स्क्वेअर. 2n स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. ह्या सूत्रानुसार इलेक्ट्रॉन्स किती बसू शकतात एका शेलमध्ये ते आपल्याला कळणार आहे. मग या सूत्राने आपल्याला जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची संख्या कळणार आहे. n increases the energy of an electron in that shell increases. n चं मूल्य वाढत जातं जसं त्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढते. ऊर्जा वाढते, n चं मूल्य वाढतं. आता खाली एक चार्ट दिलाय, या चार्टवरून तुमच्या थोडं लक्षात येईल. बघा, कंप्लीट द टेबल. हा आहे बॉक्स शेलचा आणि हा सेकंड कॉलम आहे इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द शेल. म्हणजे काय, इथे आहेत सिम्बॉल म्हणजे KLMN शेलची नावं आहेत आणि हे आहे n म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या. तर इथे आहे 1, 2, 3, 4. n इज इक्वल्स टू 1, 2, 3, 4 आपण पाहिलं आहे वरतीच. तर इकडे पुढे आहे फॉर्म्युला 2n स्क्वेअर. आता आपल्याला कळेल इलेक्ट्रॉन्स किती इलेक्ट्रॉन्स ॲडजस्ट होऊ शकतात ते कसं कळेल. नंबर n इंटू 2 इंटू 1 स्क्वेअर म्हणजे नंबर n हा आहे 1 इथे, म्हणून 2 इंटू 1 स्क्वेअर. मग इथे किती येईल उत्तर? 2 इंटू 2, 2 इंटू 1 इज इक्वल्स टू 2. म्हणजे फर्स्ट K जो शेल आहे, कवच आहे, त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन्स बसू शकतात, त्यापेक्षा जास्त नाही. आता अनुक्रम नंबर याचा आहे 2. म्हणजे इथे काय होईल, याचा आहे 2, इथे होईल 2 इंटू 2 स्क्वेअर. 2 स्क्वेअर 4, 4 टू जा 8 म्हणजे 8. म्हणजे दुसऱ्या याच्यात 8 इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. आता त्याच पद्धतीने पुढचं परत सेम, याचा आहे नंबर 3. मग आता 2 इंटू नंबरचा स्क्वेअर n, 3 स्क्वेअर 3, 3 जा 9, 2 जा 18. म्हणजे थर्ड जो शेल आहे, कवच आहे, त्याच्यात 18 इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. देन नंबर 4. 4 मध्ये काय आहे,
2 into 4 square, 4 4 जा 16, 2 जा 32, म्हणजे लास्ट जो आहे आता सध्याच्या या चार्टमधला n, या कवचामध्ये या शेलमध्ये 32 इलेक्ट्रॉन्स मावू शकतात, तेवढी कॅपॅसिटी त्यांची आहे. इथे तुम्हाला सांगितलं त्यांनी के शेलमध्ये किती, एल शेलमध्ये किती, तर इथे रिस्पेक्टिव्हली तुम्ही टाईप करा. इथे आहे 2, इथे येतील 8, इथे येतील 18 आणि इथे येतील 32. ओके, हां चला पुढे जाऊया आपण आता. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? नंबर 1, देअर इज अ सिमिलॅरिटी इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड सोलर सिस्टीम. The planets revolve around the sun due to the gravitational force, which force might be acting in the atomic structure. बघा, इतकं सुंदर उदाहरण आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही सुद्धा थोडीशी कंपॅरिझन करून बघा तुमच्या पद्धतीने. अणूची जी संरचना, जे स्ट्रक्चर आपण बघतोय, पहिलं आतमध्ये न्यूक्लियस, मग बाजूला एक रिंग गोल, मग दुसरी रिंग, तिसरं कवच, चौथं कवच गोल गोल, आणि ते गोल गोल फिरतात न्यूक्लियसच्या भोवती. तर ही जी संरचना आहे हिच्यात आणि जी आपली सूर्यमाला आहे, सोलार सिस्टीम, हिच्यात सारखेपणा जाणवतो का? सूर्यमालेतले जे काही ग्रह आहेत आपल्या पृथ्वी सकट सगळे, हे सूर्याच्या भोवती फिरतात. कशामुळे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर आहे. मग अणुसंरचनेत कोणते बल काम करत असेल बरं? ते इलेक्ट्रॉन्स त्याच्या भोवतीच फिरतात, त्या न्यूक्लियसच्या बाजूला जात नाहीत. आपली पृथ्वी बाजूला जाते का? मंगळ बाजूला जातो का सूर्यापासून? नाही, त्यांना ओढून धरलंय. तसं ह्या इलेक्ट्रॉन्सला कोणी ओढून धरलंय? कोणती शक्ती आहे? नंबर 2, पॉझिटिव्हली चार्ज्ड प्रोटॉन आर टुगेदर इन द न्यूक्लियस. व्हॉट माइट बी वन ऑफ द फंक्शन ऑफ द न्यूक्लियस इन द न्यूक्लियस? केंद्रकामध्ये धनप्रभारित म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज्ड प्रोटॉन असतात आणि इलेक्ट्रॉन आपण पाहिलं का ते निगेटिव्हली चार्ज्ड असतात. पण जे न्यूट्रॉन्स आहेत ते काय कार्य करतात असं तुम्हाला वाटतं? आणि न्यूट्रॉन्स इलेक्ट्रिकली काय असतात? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह? तर ते काहीच नसतात, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. ओके, पुढे जाऊया. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट. आपल्याला पाहायचं आहे एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं. वी हॅव सीन दॅट 2, 8, 18, 32 इलेक्ट्रॉन्स कॅन बी अकोमोडेड इन द शेल्स KL, MN रिस्पेक्टिव्हली. म्हणजे 2, 8, 18, 32 असे इलेक्ट्रॉन्स बसतात कवचांमध्ये. कोणकोणत्या कवचांमध्ये? K मध्ये 2, L मध्ये 8, M मध्ये 18, N मध्ये 32, सो ऑन असे. दिस इज द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ दॅट शेल. आता ही काय झाली? त्या कवचाची, त्या शेलची मॅक्झिमम कॅपॅसिटी, त्याच्यापेक्षा जास्त नाही बसू शकणार. द इलेक्ट्रॉन्स in an atom are distributed in the shells according to their maximum capacity. The shell-wise distribution of the electron in an atom of an element is called the electronic configuration of that element. Each electron has a definite energy as per the shell in which it's present. Energy of an electron in the first shell, K shell, is lowest. Energy of electron in the subsequent shells goes on increasing. आता बघा, कवचांची क्षमता आपण पाहिली, किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची कवचनिहाय मांडणी ही मूलद्रव्याचं काय असतं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. कॉन्फिगरेशन म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहावं लागणार आहे. ते कसं लिहायचं? पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, तिसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, आणि पहिल्या शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनची सर्वात कमी असते ऊर्जा. पुढच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढत जाते कारण इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. परत त्याच्या पुढच्या सेलमध्ये आणखी ऊर्जा वाढत जाते. अशी टप्प्याटप्प्याने कवच बाय कवच, शेल बाय शेल इलेक्ट्रॉन, मूलद्रव्य, त्याची जी एनर्जी आहे, इलेक्ट्रॉनची ऊर्जा, ती इन्क्रीज्ड होत जाते, वाढत जाते हळूहळू. The electronic configuration of an element is such that energy of all the electrons together is the maximum possible. Electrons get a place in the shells in accordance with the maximum capacity of the electron shell in an atom and the increasing order of energy. Let us now look at the electronic configuration of an atom of some elements.
table 5.7. The rows 1 to 3 are filled in this table. Accordingly, you have to fill the rest of the table. बघा, एक टेबल बघणार आहे आपण खाली आता. त्याआधी सांगतो की मी तुम्हाला सांगितलं आत्ताच की ते टप्प्याटप्प्याने त्याची एनर्जी इन्क्रीज होत जाते आणि या सर्व इलेक्ट्रॉनची एकत्रित ऊर्जा ही कमीत कमी असते इलेक्ट्रॉनिक संरूपणामध्ये. अणूतील इलेक्ट्रॉन हे त्या कवचाच्या कमाल धारणेपेक्षा ऊर्जेच्या चढत्या क्रमानुसार असलेल्या त्या शेल्समध्ये मांडलेले असतात किंवा तिथे ते स्थान मिळवतात स्वतःचं. आता काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्या ज्या टेबलमध्ये आपण पाहणार आहोत, हा जो टेबल आहे या टेबलमध्ये आपण काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहणार आहोत आणि उर्वरित तुम्हाला शोधायचं आहे आणि तुम्हाला ते त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून तो चार्ट कंप्लीट करायचा आहे. ओके, तर बघा आपण कॉलम्स आधी समजून घेऊया म्हणजे आपल्याला थोडंसं सोपं जाईल, म्हणजे तुम्हाला सुद्धा हा चार्ट अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येईल. बघा, पहिला कॉलम आहे ॲटम, त्या ॲटमचं नाव काय आहे. दुसरा कॉलम आहे सिम्बॉल, त्याचं चिन्ह काय आहे इंग्रजीतलं, सोप्पा कॉलम आहे. तिसरा कॉलम आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन नंबर इन द ॲटम, म्हणजे त्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याची टोटल संख्या दिली आहे, किती इलेक्ट्रॉन्स आहे ते फिरणारे बाजूनी. त्यानंतर पुढचा जो चौथा कॉलम आहे तो थोडासा मोठा बनवला आहे कारण त्याच्यामध्ये शेल्स टाकले 4 म्हणून तो असा स्प्लिट झाला आहे. काय नाव आहे कॉलमचं, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. या इलेक्ट्रॉनचं वाटप कसं कसं करायचं, ह्या वर्गात 5, त्या वर्गात 10, त्या वर्गात 15, कसं. शेल सिम्बॉल मॅक्झिमम कॅपॅसिटी, शेलचा सिम्बॉल दिला आहे आणि त्याची कॅपॅसिटी दिली आहे. कॅपॅसिटी आपण आत्ताच वरती कॅल्क्युलेट केली आहे, आपल्याला ती माहीत झाली आहे. आणि लास्ट कॉलम आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द न्यूमेरिकल फॉर्म, नंबरच्या स्वरूपात, संख्येच्या रूपात तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहाल. एकदम सोप्पं, एकदम सोप्पं. चला आपण सुरुवात करूया. पहिले 3 त्यांनी दिले आपल्याला. नंबर 1 आहे हायड्रोजन, त्याचा सिम्बॉल आहे H, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत 1. मग के शेलमध्ये किती गेले 1, काही राहिलेत का शिल्लक, नाही. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं 1. हेलियमकडे जाऊया. हेलियम याची इलेक्ट्रॉन्स किती आहेत 2. पहिल्या शेलमध्ये किती बसले 2. पुढे काही बसायला आहे काही शिल्लक त्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाही. मग कॉन्फिगरेशन काय झालं त्याचं 2. लिथियम Li, इलेक्ट्रॉन नंबर 3, याच्यात 3 इलेक्ट्रॉन्स आहे. आता थोडंसं लक्ष द्या नीट. आता पहिल्या शेलमध्ये 3 टाकता येतील का, नाही. पहिल्या सेलची कॅपॅसिटी आहे 2, दुसऱ्या सेलची आहे 8, मग 18, मग 32. मग ह्या 3 पैकी 2 इथे बसले, 1 राहिला, तो चालला पुढच्या शेलमध्ये. आलं लक्षात. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होईल, इथे दाखवल्याप्रमाणे 2,1 असं लिहायचं. लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. काय लिहिणार मग तुम्ही उत्तर 2,1. हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बाकीचे बघा बरं तुम्हाला सोडवता येतील का. जसं की कार्बन घेतला तुम्ही, कार्बनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 6. बरं, मग पहिल्या सेलमध्ये किती टाकणार तुम्ही शेलमध्ये 2, किती उरणार 4. मग पुढच्या सेलमध्ये तुम्हाला 4 टाकता येतील का, इथे 2 टाकले तुम्ही, या 6 पैकी 4 उरले. याची कॅपॅसिटी 8ची, आता 4चे 4 बसून जातील. हां, मग याचं कॉन्फिगरेशन काय येईल 2,4. नेक्स्ट पुढे पाहूया आपण. नायट्रोजन N म्हणतात त्याला. इलेक्ट्रॉन्स किती 7. पहिल्या शेलमध्ये किती गेले 2, किती राहिले 5. पुढच्या सेलमध्ये बसतील का, बसतील. काय झालं त्याचं कॉन्फिगरेशन 2,5. नेक्स्ट ऑक्सिजन, सिम्बॉलो, इलेक्ट्रॉन्स आहेत 8. पहिल्या याच्यात गेले 2, दुसऱ्या याच्यात गेले 6. काय झालं कॉन्फिगरेशन त्याचं 2,6. आता मी न सांगता सुद्धा तुम्ही हे टप्प्याटप्प्याने करू शकता. आपण आणखी 1-2 बघूया. पुढचं आहे फ्लोरीन, सिम्बॉल आहे F, इलेक्ट्रॉनची संख्या आहे 9. पहिल्या याच्यात किती आले 2, किती उरले 2 आपण पहिल्या याच्यात टाकले 7. मग इथे किती टाकणार 7, बसतील का, येस. काय झालं कॉन्फिगरेशन 2,7. पुढे एक घेऊया आणखी आपण. निऑन Ne, किती इलेक्ट्रॉन 10 आहेत त्याच्याकडे इलेक्ट्रॉन. पहिल्या याच्यात किती जाणार 2, दुसऱ्या याच्यात किती जाणार 8. काही शिल्लक राहिले का, संपले त्याच्याकडे 2,8. पुढे सोडियम,
सोडियमचं काय सिम्बॉल Na. किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्याकडे 11. पहिल्या याच्यात किती जातील 2, दुसऱ्या याच्यात किती जातील 8, किती झाले 10 झाले. आता एक तर राहिला शिल्लक, तो पुढच्या याच्यात टाकावा लागेल 1. मग आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार 2,8,1 बघा बरं झाले का 11. हां, कारण आपल्याला इथे ह्या सेलमध्ये ह्या शेलमध्ये 8 पेक्षा जास्त टाकता येतात का नाही, वरती कॅपॅसिटी दिली ना. पुढे क्लोरीन सिम्बॉल Cl किती आहेत इलेक्ट्रॉन 17 बरोबर आहे. हां, मग आता मला एक सांगा पहिल्या याच्यात किती जातील 2, दुसऱ्या याच्यात किती जातील 8, 8 आणि 2 10 झाले, किती राहिले 7. पुढच्या याच्यात किती वाजतात 18, आपल्याला 7च टाकायचे 7. काय झालं कॉन्फिगरेशन 2,8,7. सोपं आहे की नाही. आर्गॉन Ar 18 आहेत त्याच्याकडे इलेक्ट्रॉन, 2 टाका इथे 8 टाका इथे, राहिले किती 8 आणि 2 10 झाले, 8 राहिले शिल्लक. काय झालं कॉन्फिगरेशन 2,8,8. पुढे जाऊया लास्ट वन ब्रोमीन सिम्बॉल आहे Br. इलेक्ट्रॉन्स आहेत 35. आता कसे टाकणार पहिल्या याच्यात 2च टाकणार, असं काही नाही आहे पहिल्या याच्यात देऊ आपण 4-5 टाकून, कॅपॅसिटीच नाही ना, बसूच शकत नाही ना, 2च टाकणार. दुसऱ्या याच्यात 8 किती झाले 10 झाले, किती राहिले 25 राहिले. तिसऱ्या याच्यात किती बसतील 18, 25 राहिलेत शिल्लक. आता किती टाकायचे 18च टाकावं लागतील. 18 आणि 10 किती झाले 28. 35 मधून 28 गेले, 7 शिल्लक राहिले. ते कसे टाकावं लागतील आता शेवटच्या सेलमध्ये 7. बघा बरं आता याचं कॉन्फिगरेशन काय येईल 2,8,18,7. कारण ह्या सेलमध्ये आपण 18 पेक्षा जास्त टाकू शकत नाही आहे. पण बरोबर झाले का 35. 8 + 2 10, 10 + 18 किती झाले 28. मग 28 + 7 झाले का 35. कंप्लीट झाले. मग हे झालं त्याचं शेवटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, अशा प्रकारे हा चार्ट तुम्ही व्यवस्थित कंप्लीट करा आणि तुम्ही चार्ट कंप्लीट केल्यानंतर मला नक्की कळवा की तुम्हाला हा सोपा गेला की नाही. हे झालं आपण पाहिलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं कसं कोणकोणत्या शेलमध्ये मांडायचं. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत व्हॅलेन्सी म्हणजे नेमकं काय, व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्या दोन्ही गोष्टी कन्सेप्ट कशा एकमेकांवरती अवलंबून आहेत हे आपण बघणार आहे आणि ते तुम्हाला सहज सोपं जाणार आहे कारण आता हे तुम्हाला समजलं आहे. तर विद्यार्थ्यांनो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना गुड बाय.